चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थई कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महाराष्ट्राचे भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत श्री जगद्गुरु तुकोबाराय जे तुम्हा आम्हालाच नव्हे तर या जगाच्या राजाला म्हणजे शिवाजी राजांना सुद्धा उपदेश करतात की राजा, आमच्या हातात चिपळे आणि टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे. राजा, आमच्या हातात चिपळे आणि टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण राजा, तुमच्या हातात ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ आहे, हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे, जगाच्या राजाला सुद्धा उपदेश करणारे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा तुमच्या आमच्या परिचयातील उत्कृष्ट असा अभंगात आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन रूपी सेवा कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. आज माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा पोत्रे गावी या जगाचे मालक म्हणजे श्री संत जगद्गुरु बाळूमामा यांची मेंढर यांची पालखी 10 क्रमांकाची पालखी आज या गावामध्ये आली आहे आणि त्या आजच आली आहे आणि त्या पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा मला पोत्रे ग्रामस्थांकडून भेटलेले आहे. खऱ्याच अर्थाने तुमचंही भाग्य उदयाला आले, कारण त्या जगाची मालक मेंढर आपल्या गावी यावी, त्या जगाच्या मालक मेंढर आपल्या गावी मुक्कामाला राहावी, त्या जगाच्या मालकाची पालखी आपल्या गावी मुक्कामाला लावी. हे असं कोणाच्याही नशिबात नसतं महाराज. ज्याचं नशीब आहे ना, ज्यांचं आधीचं पुण्य आहे ना, त्यांच्याच नशिबात हे त्यांचं भाग्य उदयाला येतं. मग खऱ्या अर्थाने तुमचंही भाग्य उदयाला आले आणि तुमच्यासोबत माझंही भाग्य उदयाला आले. कारण माझं का भाग्य उदयाला आले तर मला जगद्गुरु बाळूमामांच्या सेवेमध्ये बाळूमामांच्या मेंढरां पालखी निमित्त माझ्याकडे कीर्तन रूपी सेवा आली, म्हणून मला ज्यांनी कीर्तन रूपी सेवा दिली पोत्रे ग्रामस्थांचेही मनापासून आभार मानते व माझ्या कीर्तनाला साथ करणारे मृदुंगाचार्य काका यांचेही मनापासून आभार मानते. श्रोते मंडळी, गायनाचार्य भजनी मंडळ तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि तुम्हा सर्वांचा आपल्या सर्वांचा आधार म्हणजे मी. इथून तुम्हाला माझा आवाज येतोय. आपल्या सगळ्यांचा आधार म्हणजे माईक सिस्टीम. मला सांगा आजी, आपण जर मुलगी बघायला जर पाहुणे आले तर मुलीचं सौंदर्य कशावरून ठरवतात? बोला आजी, कशावरून ठरवतात? तुम्ही म्हाताऱ्या झालात आजी, तुम्हाला मुलीचं सौंदर्य कशापासून ठरवतात हे तर माहित असेल ना. आजोबा तुम्ही सांगा कशापासून ठरवतात? मुलीचं सौंदर्य हे नाकावरून ठरवलं जातं. मुलगी दिसाय गोरी असू द्या, पण मुलीचं नाकाची चूक एवढे असलं तर काय फायदा महाराज. मुलीचं सौंदर्य नाकावरून ठरवलं जातं. मग तुम्हा आम्हा सगळ्यांचं नाक म्हणजे माईक सिस्टीम आहे, म्हणून ज्यांचीही माईक सिस्टीम आहे त्यांचेही मनापासून आभार मानते व मी आज नारदाच्या गादीवर ज्यांच्यामुळे उभा आहे असे असणारे माझे गुरुवर्य म्हणजेच हबप हनुमंत महाराज महारनवर व समाज प्रबोधन कीर्तनकार हबप वैष्णवीताई महाराज महारनवर व टेंगले, ज्यांच्यामुळे आज मी इथं तुम्हा सर्वांमध्ये इतक्या पब्लिक मध्ये कीर्तन करू शकते, गायन करू शकते, व्याख्यान करू शकते ना. या सगळ्याचं फळ कोणाला भेटतंय तर ते माझे गुरुवर्य म्हणजे वैष्णवीताई महारनवर. कारण त्यांच्यामुळेच मी आज कीर्तन करू शकते, गायन करू शकते. कारण मला अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं काम हे फक्त माझ्या गुरूंनी केलं, म्हणून मी आज तुम्हा सगळ्यांमध्ये बोलतेय, गातेय. हे सगळे त्यांची कृपा आहे, म्हणून त्यांचेही मनापासून आभार मानते व आई वडिलांच्या चरणी, गुरूंच्या चरणी, बाळूमामांच्या चरणी आणि महादेवांच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल
उदयाला आले, माझं भाग्य उदयाला आले ना. तसंच तुकोबराय एकदा झोपले होते आणि तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये त्यांचे परमगुरु म्हणजे बाबाजी चैतन्य हे आले. आणि जेव्हा त्यांचे परमगुरु त्यांच्या स्वप्नामध्ये आले ना, तेव्हा तुकोबरायांना साक्षात त्यांच्या रूपाने पांडुरंग परमात्म्याची भेट घडली, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडलं. मग तेव्हा तुकोबराय म्हणतात की आता खऱ्या अर्थाने माझं भाग्य उदयाला आलं. मग तुकोबराय म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. बघा, आपण कधी म्हणतो आपलं भाग्य उदयाला आले? जेव्हा आपण आपलं एखादं घर बांधू, एखादी गाडी घेऊ, एखाद्या कोणत्या तरी कामामध्ये सक्सेस होऊ ना, तेव्हा आपण काय म्हणतो, आता खऱ्या अर्थाने माझं भाग्य उदयाला आले आणि खऱ्या अर्थाने माझी चिंता आता वारली आहे. पण महाराज तेव्हा आपली चिंता वारत नसती. चिंता ही कधी वारती तर आपण जेव्हा त्या भगवंतासाठी नामस्मरण करू आणि त्या नामस्मरणाचं फळ, त्या भक्तीचं फळ म्हणून जेव्हा तो भगवंत परमात्मा आपल्याला दर्शन देईल, आपल्याला भेट घडून जाते भगवंत परमात्म्याची, तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं भाग्य उदयाला येतं आणि तेव्हा आपण म्हणायला पाहिजे की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आणि हे सगळं कशामुळे घडतं तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुकाराम महाराज म्हणतात की मला त्या पांडुरंग परमात्म्याची भेट का घडली, मला त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन का घडलं, तर मी संतांवर विश्वास ठेवला, संतांना शरण गेलो आणि संतांची संगत केली, म्हणून मला त्या पांडुरंग परमात्म्याची म्हणजेच माझ्या गुरूंच्या रूपामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडलं. आणि खरंच आहे महाराज, जीवनामध्ये संगत ही फार गरजेची आहे. कारण संगतीने माणूस सुधारतो सुद्धा आणि संगतीने माणूस बिघडतो सुद्धा. बघा, असंच ह्या पोत्रा गावामध्ये 10 तरुण मंडळ म्हणजे 10 दारुडे बसले होते. बसून आहेत पण बसले होते आणि त्यांच्यामध्ये एखादा वारकरी गेला तर तो सुधरेल का बिघडेल? सुधरेल का बिघडेल? बिघडेल. आणि मग याच गावामध्ये सप्ताह सुरू झाला. सप्त्याचा पहिला दिवस होता महाराज. सप्त्याचा पहिला दिवस होता. आता हरिपाठ सुरू झाला. हरिपाठामध्ये म्हातारी माणसं सुद्धा टाळ घेऊन उभा राहिली, चिमुकले लेकरं सुद्धा हातात टाळ घेऊन उभा राहिली, हरिपाठ सुरू झाला. मग तसंच एक दारुड्या रस्त्यावरून चालला होता. मग त्याच्या अंगावरती, त्याच्या कानावरती टाळाचा हरिपाठाचा आवाज आला. मग आता त्याला त्यावेळी कळलं की आपल्या गावात काहीतरी सुरू झालं. पण नेमकं काय सुरू झालं होतं हे त्याला माहित नव्हतं, पण काहीतरी सुरू झाले हे मात्र नक्की माहित होतं. मग तो म्हणला, जाऊ द्या, तिकडे त्यांचं जी करायचंय ती करायचंय, आपण आपली टाकी फुल केली, आता आपण जेवण करून झोपा. आपण कलियुगात अमृत घेऊन आपण आपली टाकी फुल केली. आता आपल्याला तिकडे गावात काय वाजू वा काय हो त्याच्याशी काय घेणं देणं नाही. आता आपण आपलं काम करू, ते त्यांचं काम करतील. पण महाराज काय झालं, अभंग हरिपाठामध्ये प्रत्येक अभंग झाला की द्रौपद येते. कोणता द्रौपद पाठ असेल की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रत्येक अभंग झाला की हे द्रौपद येत होतं महाराज. मग तसंच त्याच्या जी घराकडे जायची वाट होती ना, ती सुद्धा मंदिरासमोरूनच जात होती महाराज. मग तो घराकडे जायला निघाला, त्याची काय हरिपाठात जाण्याची इच्छा नव्हती. पण घराकडे जात असताना तो आवाज ऐकला. त्या सगळ्यामध्ये त्यालाही नाचू वाटलं. त्याला माहित नव्हतं की ह्या पावल्याच आहेत नक्की म्हणून, पण त्यालाही वाटलं आपण यांच्यासारखं नाचावं. मग तोही आला, त्यांनी हातात टाळ घेतला. आता पावले तर काय खेळता येत नाहीत, पण समोरचे जसे खेळतायत तसा खेळू लागला. आणि आता हरिपाठ काय पाठ नव्हता, पण प्रत्येक अभंग झाल्याच्या नंतर द्रौपद काय येतंय, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रत्येक अभंग झाला की हे द्रौपद त्याच्या कानावर पडते. मग त्याला हे सारखं हेच ऐकाय भेटल्यामुळे त्याच्याही मुखातून ते निघू लागलं. काय हरि
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग असं म्हणत म्हणत तोही त्या भजनात मग्न झाला आणि महाराज चमत्कार काय झाला तर तो दररोज हरिपाठाला यायला लागला आणि शेवटच्या दिवशी तो माळच घालून गेला. मग मला सांगा महाराज, आता तो या वारकऱ्यांमध्ये येऊन बिघडला की सुधारला? मग तसंच संगतीच आहे महाराज. संगतीने माणूस बिघडू पण शकतो आणि संगतीने माणूस सुधरू पण शकतो, पण ते आपल्यावर अवलंबून असतं. संगत ही दारुड्याची करायची का वारकऱ्यांची करायची. म्हणून तुकोबराय म्हणतात की जीवनामध्ये संतांची संगत आणि संतांचं दर्शन हे फार महत्वाचं आहे. कारण त्या संतांच्या दर्शनामुळे आपल्या जर त्या संतांचं दर्शन घडलं तर आपल्या त्या भगवंताची भेट ही नक्कीच घडते आणि त्या पद्मलाभ सुद्धा जोडला जातो. पण त्याच्याकरिता कशाची गरज आहे तर त्या देवाच्या भक्ती करण्याची गरज आहे. त्या देवाला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवण्याची गरज आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुकाराम महाराज म्हणतात की आपण एकदा का नाही त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलं ना तर आपल्याला तो जो भक्तीचा ठेवा आहे ना, तो जो भक्ती भावाचा ठेवा आहे ना, तो आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. मग तुकोबराय हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला विठ्ठला विठ्ठला. मग आपल्यालाही असं आपलंही भाग्य उदयाला येण्याकरिता कशाची गरज आहे? संसारात सुख शोधण्याची का परमार्थाचा आनंद घेण्याची? परमार्थाचा आनंद घेण्याची. पण महाराज आपण काय करतो तर परमार्थाकडे लक्षच देत नाहीत. आपण आपल्याला काय वाटतं संसारातच सुख आहे, मग आपण संसारातच सुख शोधतो. पण संसारात काही सुख नाही का तर संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्र दिवस तळमळ. या संसारामध्ये तुम्ही रात्रंदिवस जरी पळालात ना महाराज तरी तुम्हाला या संसारामध्ये सुख काय भेटणार नाही. कारण हा संसार कसा आहे तर दुःख भांडवडी आहे. या संसार सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार पूर्णपणे दुःखाने व्यापलेला आहे. या संसारामध्ये कितीही पळालात कितीही रात्रंदिवस कष्ट केले तरी सुद्धा तुम्हाला सुख काय कुठे भेटणार नाही. कारण या संसारामध्ये सुख हे तिळा एवढं आहे आणि दुःख हे पर्वत एवढं आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. या संसारामध्ये कितीही धावून रात्रंदिवस तळमळ करून काही उपयोग नाही. पण लोकांना काय वाटतं खरं सुख हे संसारामध्येच आहे आणि खरं सुख हे मुलाबाळांमध्येच आहे, बायका पोरांमध्ये. पण बायकोमध्ये ते सुख नाही आणि मुलाबाळांमध्ये ते सुख नाही महाराज. आता तुम्ही इथं बऱ्याच जणांचे लग्न झाले असतील, बरेच जण संसार करत असतील. आजोबा तुम्ही संसार करून खूप वर्ष झाले असतील, आता तुम्ही म्हातारे झालात. मग आता तुम्हीच सांगा की संसारामध्ये सुख आहे का? संसारामध्ये सुख नाही. पण लोकांना काय वाटतं संसार आपला सुखाचा असावा, संसारामध्ये बायको असावी, मुलं असावी. पण संसारामध्ये बायका असून काय उपयोग नाही महाराज. मृदुंगाचार्य काका तुमचं लग्न झाले का? नाही. मग आता मृदुंगाचार्य दादांनाही वाटत असेल की आता पकवाज वाजवून ही काय सोपी कला? पकवाज वाजून हात दुखत असतील, कंबर दुखत असेल, मग त्यांनाही वाटत असेल बायको पाहिजे. कशाला? हात दाबायला, कंबर
दाबायला बायको पाहिजे. आता टाळकरी मंडळींनाही वाटत असेल उभं राहून पाय दुखत असतील, हात दुखत असतील टाळ वाजून, मग पाय दाबायला हात दाबायला बायको आहे. पण मग गायनाच्या मंडळींनाही वाटत असेल की आपला घसा गायन करून दुखत असेल, मग घसा गळा दाबाय म्हणणार नाही. गळ्याची काळजी घ्यायला, आपल्याला गरम पाणी करून द्यायला बायको पाहिजे. मग महाराज तुम्हाला या सगळ्या कारणासाठी बायको पाहिजे. मग तुम्हाला ज्या कारणासाठी बायको पाहिजे ते काम बायको करते का? करते का? प्रामाणिकपणे सांगा. तुमच्या आजी इथं आले असले तरी काय हरकत? म्हणायचं कीर्तनकारांनी प्रश्न विचारला, ते करतात का ते काम? नाही. कारण आधीचा काळ हा वेगळा होता. आधी नवरा बस म्हणला की बायकोला बसावं लागत होतं, नवरा उठ म्हणला की बायकोला उठावं लागत होतं. पण आता तसं राहिलं नाही. आता त्याच्या उलट झाले. नवरा बायको बसा म्हणली की नवऱ्याला बसावं लागतंय, बायको उठा म्हणली की नवऱ्याला उठावंच लागले. म्हणून महाराज संसारात कितीही सुख शोधलं, संसारात कितीही धावपळ केली, ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना वाटतंय बायकोमध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख आहे. पण ज्यांचं लग्न झालंय, ज्यांच्या लग्नाला 2-3 वर्ष झाले, त्यांना वाटतं आला कला का खरंच संसारामध्ये सुख नाही. की लग्नाला लईच घाई केली. म्हणून महाराज जीवनामध्ये सुख हे संसारामध्ये तर सुख कसंच नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात की बाबांनो, आता तरी तुमचं वय हे निमवायचं संसारामध्ये सुख शोधण्यात गेले, पण आता तरी जागे व्हा आणि जाग होऊन काय करा तर उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. माता तुकाराम महाराज म्हणतात की आता तरी जागे व्हा आणि त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा, त्याची सेवा करा, त्या संतांवर विश्वास ठेवा. कारण तुम्ही जर संतांवर विश्वास ठेवला तर तुमचा भाग्याचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, बाळूमामांचा एक वेळेसचा सुंदर असा प्रसंग आहे. बाळूमामांच्या काळातील एक गाजलेले डॉक्टर गरड म्हणून एक डॉक्टर होते महाराज. ते स्वतः डॉक्टर होते, पण काही दिवसांनी त्यांच्यावर अशी वेळ आली की त्यांना खाता पण येत नव्हतं आणि पिता पण येत नव्हतं. मग आता त्यांनी आपल्याला नक्की काय झाले की अचानकच आपण इतके स्ट्रॉंग असून आपल्याला कोणताही आजार होत नव्हता, पण अचानकच आपल्याला खाता येईना, पिता येईना, मग नक्की आपल्याला काय झाले? मग तेव्हा डॉक्टर गरडांनी दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं, दुसऱ्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली महाराज. पण जेव्हा त्यांनी ट्रीटमेंट घेतली ना, तेव्हा त्याचा रिपोर्ट काय आला तर ते डॉक्टर सांगू लागले की तुम्हाला कॅन्सर झाला आहे आणि तो कॅन्सर आता ऑपरेशन केल्याशिवाय बरा होणार नाही. त्यांनी प्रत्येक डॉक्टरांकडे गेले की त्यांना हेच ऐकावं लागत होतं. मग आता त्यांना काय करावं काहीच कळेना महाराज. पण शेवटी सगळ्यांचे दरवाजे बंद असले ना, एक दरवाजा उघडा असतो आणि तो दार म्हणजे त्या भगवंत परमात्म्याचा. मग आता त्यांना काय करावं कळेना, पण त्यांना माहित होतं की मामांची कीर्ती किती आगाध आहे आणि ते मामांचेच भक्त होते. ते म्हणले आता डॉक्टरांकडे जाऊन काही फायदा नाही. कितीही डॉक्टरांकडे गेला तर प्रत्येक डॉक्टर आपल्याला हेच सांगणार आहे आणि आपल्याला हेच ऐकावं लागणार आहे. आता याच्यात वेळ वाया घालण्यापेक्षा आपण मामांकडे गेलेलो
बरं, म्हणून त्यांना मामांकडे जाण्याची आस लागली होती. कधी एकदा मामांकडे जातोय आणि कधी माझा आजार बरा होतोय, कारण त्यांना माहित होतं मामांकडे गेलं की माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. लागली याचा हुल उमटल पाऊल, लागली याचा हुल मामा उमटल पाऊल, मामा तुम्ही येणं केलं हो, मामा तुम्ही येणं केलं हो, तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं हो. त्यांना माहित होतं आपण जर मामांना शरण गेलं तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता ते मामांकडे गेले. मामांनी पाहिलं डॉक्टर गळत येत आहेत. मामा म्हणले, ये डॉक्टरा, कसा आहेस, बरा आहेस ना वा? तेव्हा तो डॉक्टर म्हणला, मामा मी बरा आहे हो, पण हळू आवाजात तो म्हणला, मामा मला कॅन्सर झालाय. मग मामा म्हणले, अरे येड्या, तुला कॅन्सर झाला आहे तर तू माझ्याकडे कशाला आलास? डॉक्टरकडे जा, डॉक्टरकडून ट्रीटमेंट घे, त्या डॉक्टरला दाखव, तो डॉक्टर काय म्हणतोय बघ. तेव्हा तो डॉक्टर गरज म्हणला, मामा अहो मी डॉक्टरकडे न जाता राहिलो असेल का? मामा मी प्रत्येक डॉक्टरकडे गेलो, पण प्रत्येक डॉक्टरनी मला हेच उत्तर दिलं की तुम्हाला कॅन्सर झालाय आणि याच्यावर पर्याय म्हणजे ऑपरेशन. ऑपरेशन केल्याशिवाय याच्यावर दुसरा पर्याय नाही. मग मामा आता डॉक्टरकडे जाऊन काय फायदा आहे? मग मामा म्हणले, अरे मग तुला डॉक्टरने ते उत्तर दिलं आहे ना वा, मग तू माझ्याकडे कशाला आलास? मी काय डॉक्टर आहे का? मी काय डॉक्टरांपेक्षा मोठा नाही. पण तेव्हा ते डॉक्टर गरज म्हणले, मामा काय बोलताय हे तुम्ही? अहो मी किती आशेने तुमच्याकडे आलोय आणि मला माहिती आहे मी तुमच्याकडे आलोय ना तर माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, पण तुम्ही तर म्हणताय मी काय डॉक्टर आहे का? अहो मामा तुम्ही डॉक्टर नाही तर तुम्ही या सगळ्या ब्रह्मांडाचे मालक आहात आणि तुमच्याकडे आल्या माझा आधार कसा बरा होणार नाही? मग मामा म्हणले, अरे तुम्ही इतकं म्हणतोस ना तर ऐक, पण मी जे म्हणेन ते तुला करावं लागेल बघ. ते म्हणला, मामा जीव जरी द्यायला सांगितला ना तरी मी जीव सुद्धा देईन. तेव्हा मामा म्हणले, ऐक, जीव वाचवायला आलास आणि म्हणतो जीव जरी द्यायला सांगितला तरी मी जीव देईन. मग मामा म्हणले, जीव वगैरे काय देऊ नकोस बाबा, ऐक तुझ्यासाठी सांगतो, एक मिरची पावडरची पिशवी घेऊन ये, माझ्या समोर बसून त्या मिरची पावडर मधल्या 3 मुठी मिरची पावडर खा. डॉक्टर गरडांनी त्यावेळेस कसलाच विचार केला नाही. त्यांनी विचार हा केला की जगाचे मालक सांगतायत ना 3 मुठी मिरच्या खा, तुझा आधार कसा बरा होत नाही बघतो, मग मी मामांसमोर बसून 3 मुठी मिरची पावडर खाणार. मिरची पावडरची पिशवी आणली, मामांसमोर बसले. मामा म्हणले, आता लेका ऐक, घे ह्याच्यातली 3 मुठी मिरची पावडर आणि खा, कसा तुझा कॅन्सर बरा होत नाही मी पण बघतो. मग तेव्हा त्या डॉक्टरानं मामांसमोर बसले, मामांच्या समोर लगेच 3 मुठी मिरची पावडर घेतली आणि कसलाही विचार न करता 3 मुठी मिरची पावडर मामांसमोर बसून खाल्ली महाराज. मग त्यावेळेस महाराज खरंच चमत्कार झाला. त्यांच्या नाकातोंडातून पाणी येऊ लागलं, त्यांना खूप तिखट लागलं, पण त्याच्यातून चमत्कार काय घडला तर तो जो रोग, ज्या रोगामुळे अनेक जण मरण पावले, ज्या रोगामुळे हा रोग काहींचा बराच झाला नाही, ज्या रोगामुळे आपला जीव, काही जणांना आपला जीव गमवावा लागला, तोच रोग मामांच्या दारामध्ये आल्याच्या नंतर फक्त मामांचं ऐकलं, मामांवर विश्वास ठेवल्यामुळं
घडलं. संताचे पाये हा माझा विश्वास सर्व भाविकांचा झालो शांता सर्व भाविकांचा झालो शांता संताचे पाये हा माझा विश्वास सर्व भाविकांचा झालो शांता सर्व मग आपण जर त्या देवावरती विश्वास ठेवला, त्या देवाची मनोभावे भक्ती केली, तर आपल्याला त्या पांडुरंग परमात्म्याची भेट घडती. आणि खऱ्या अर्थाने तेव्हा काय होतं तर अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. आपलं भाग्य उदयाला केव्हा येईल तुकाराम महाराज म्हणतात, केव्हा येईल तर जेव्हा आपण त्या संतांवर विश्वास ठेवू, जेव्हा आपण त्या संतांची संगत करू आणि जेव्हा आपण त्या पंढरपूरची वारी करू ना, तेव्हा आपलं भाग्य खऱ्या अर्थाने उदयाला येईल. तुकोबराय आपल्याला वारंवार का सांगतात की बाबांनो तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करा, त्या संतांची संगत करा. कारण तुकोबराय म्हणतात की आपण खूप भाग्यवान आहोत, आपल्याला त्या परमात्म्याचं नामस्मरण करता येते. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही हे कशामुळे शक्य आहे तर पांडुरंगाची वारी केल्यानंतर हे सगळं शक्य आहे. म्हणून तुम्ही त्या पांडुरंगाची वारी करा. कारण आपण भाग्यवान आहोत. कारण अशी त्या देवाचं नामस्मरण असं कोणाचाही मुखाला येत नाही. ज्यांची पूर्वजन्मीची पुण्य आहे ना महाराज, त्यांच्याच मुखाला त्या भगवंताचं नामस्मरण येतं. पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई तोची मुखी गाई हरीचे नाम. ज्याची पूर्वजन्मीची पुण्य आहे ना, त्याच्याच मुखाला त्या भगवंताचं नामस्मरण येतं. असं कोणाच्याही मुखाला ते येत नाही. आणि त्या भगवंताची पांडुरंग परमात्म्याची वारी ही ज्यांची अनंत जन्माची पुण्य आहे ना, त्यांनाच घडते महाराज. ती अशी कोणालाही घडत नाही. मग त्याच्यासाठी कितीही प्रयत्न केला, त्याच्यासाठी कितीही अट्टास करा, पण ती कोणालाही घडत नाही. त्याच्याकरिता आपल्या मनामध्ये खरंच भाव असला पाहिजे. बघा, एका गावामध्ये एक 70 वर्षाचा म्हातारा होता. किती? 70. त्याचं वय हे फक्त 70 होतं, पण त्याने त्या 70 वर्षामध्ये कधी देवाचं नामस्मरण केलं नाही. कधी कुठल्या वारीला गेला नाही. कधी अन्नदान केलं नाही. त्या 70 वर्षामध्ये त्यांनी फक्त त्याचा संसार
मोठा केला. पण काय झालं महाराज, त्याच्या 70 वर्षामध्ये त्यांनी कधी देवाचं नामस्मरण केलं नाही. पण त्याची मुलं जी होती ना, ते धार्मिक विचाराची होती महाराज. ते जरा परमार्थिक होते. मग एक दिवशी त्यांचा मुलगा म्हणला, बाबा अहो तुमचं वय 70 झालं, पण तुम्ही त्या 70 वर्षामध्ये फक्त त्या संसारासाठीच अट्टहास केला हो. कधी त्या देवासाठी अट्टहास केला नाही, कधी त्या देवाच्या वारीला गेला नाही बाबा. कधी तुम्ही त्या देवाचं नामस्मरण करताना सुद्धा आम्हाला दिसला नाही. मग बाबा एक काम करा, आता तुम्ही संसार करून जा, तुमचा पूर्ण संसार सुखाचा आहे आता. पण तुम्ही काय करा, तर आता त्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीला जा. तेव्हा म्हातारा काय म्हणते, अरे तुम्हाला संसाराच्या 4 गोष्टी सांगायच्या सोडून तुम्हाला त्या पांडुरंगाच्या वारीला लावतोय ना. तेव्हा तो म्हणला, बाबा अहो संसार करून काय फायदा नाही हो. जातानी आपल्याला एकटंच वरती जायचंय, तुम्ही नाही या संपत्तीतलं काय वरती घेऊन जाणार. तेव्हा सुद्धा ते म्हातारा म्हणलं, नाही जाणार मी वारीला, अजून माझा निमा संसार मला करायचा राहिलाय. लेकरं मोठी झाली, लेकरांना त्याला फार नातवंड आली, तरी ह्याचा निमा संसार आणखीन करायचाच राहिलाय. ते म्हणला, बाबा फक्त 21 दिवसासाठी आमच्यासाठी आम्ही म्हणतोय, म्हणून तरी जा बाबा वारीला. तेव्हा ते म्हातारं कसं बस तरी वारीला निघालं. पण शेवटी जाता वेळेस सुद्धा बायकोला काय म्हणते, ऐक आपली लेकरं काय शानी, सारखं देवाचं नाव घेतात, ते देवासाठी पळतात, ह्यांना अन्नदान काय करू देऊ. आली एखादी दिंडी अन्नदान करते उग घरातलं पैसा. ऐक मी 21 दिवसासाठी वारीला जातोय, आता सगळ्या संसाराची जबाबदारी तुझ्यावर आहे. अगं आता आपल्या सुनांना लेकरांना हालचाल करू देऊ. ती म्हातारी म्हणली, अहो आपल्या लग्नाला 50 वर्ष झालं, त्या 50 वर्षामध्ये मी तुम्हाला हालचाल करू दिली नाही, तर या 2 वर्षाच्या सुनांना कधी हालचाल करून देऊ. ते म्हातारं म्हणलं, तशी हाय तुझ्यानी, पण घे जरा काळजी. मग ते म्हातारं पुन्हा वारीला निघलं महाराज. पुन्हा 4 किलोमीटर वारीला गेल्याच्या नंतर त्याला आठवलं, अरे आपली बायको जरा विसरभोळी आहे. भोळी नाही का बरं महाराज, विसरभोळी आहे. सकाळी मी घरातून निघताना ती देवाला दिवा लावत होती, आणि तिने जर आतापर्यंत देवाचा दिवा विझवला नसेल तर किती तेल वाया जाईल. म्हातारं कुठं निघलं होतं, वारीला. विचार कुठला करत होता, संसाराचा. मग ते पुन्हा 4 किलोमीटर वापस आलं. घराचं दार ठोठावलं, बायकोनी घराचा दरवाजा उघडला. म्हणली, का हो तुम्ही तर 21 दिवसाकरिता म्हणले होते, आणि आता 4 किलोमीटर वरूनच वापस आले. तेव्हा ते म्हणला, अगं ते सगळं राहू दे बाजूला. मी सकाळी निघताना तू देवाला दिवा लावत होती, आणि दिवा लावत असताना मला माहिती तू विसरभोळी आहेस. तू दिवा विझवला नसेल तर किती तेल वाया गेलं असेल. ती म्हणली, अहो मला माहिती मी विसरभोळी आहे. विसरभोळी आहे तर विसरायचंच कशाला. उजव्या हाताने लावला आणि डाव्या हाताने विझवला. मग आता महाराज, मग ती म्हणली, दिव्याचं जाऊ द्या, मी घरची काळजी घेतली, पण तुम्ही नवीन चपला घालून गेला होता. 4 किलोमीटर चालला, पूर्ण 4 किलोमीटर माघारी आला, तर चपला किती झिजली असत्या. मग पुन्हा ते म्हातारं म्हणते, अगं तू विसरभोळी आहेस, मी नाही. मी एक चप्पल इकडच्या खिशात घातली, एक चप्पल इकडच्या खिशात घातली. विठ्ठल विठ्ठल. वारी घडली का, बिचारा 4 किलोमीटर गेला, पण पुन्हा वापस. म्हणून तुकोबराय म्हणतात, त्या भगवंताची वारी जे भाग्यवंत आहेत, ज्यांच्या नशिबात त्या देवाची वारी आहे ना, त्यांनाच ती वारी घडते, अशी कोणालाही ती घडत नाही. पण मग आता तुम्ही काय करा, तर तुमच्या नशिबात त्या भगवंताची वारी आहे ना, मग तुम्ही त्या संतांना शरण जा, कारण संतांना शरण गेल्याशिवाय भगवंताची भेट ही घडत नाही. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरीच्या प्राप्तीला एकमेव उपाय काय आहे, संतांचे पाय
दर्शनी आला दर्शनी आला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. मग तुम्हाला त्या भगवंताची भेट कधी घडेल? त्या संतांचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा तो पद्मनाभ जोडला जाईल तुम्हाला, तेव्हा त्या भगवंताची भेट घडेल. मग त्याच्याकरिता त्या संतांची ही भेट घडण्याकरिता तुम्हाला कशाची गरज आहे? त्या देवाचं नामस्मरण करण्याची गरज आहे. कारण तुम्ही ज्या संसारामध्ये सुख शोधतायत ना, त्या संसारामध्ये सुख नाही. खरं सुख या नामस्मरणामध्ये. मग आता इथे बसलेल्यांपैकी कुणाला सुख पाहिजे? कुणालाच नाही. सगळ्याला सुख पाहिजे. मग तुम्हा सगळ्यांना सुख पाहिजे. मग सुख हे कशात आहे? नामस्मरणात आहे. मग नामस्मरण केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग सुखासाठी नामस्मरण तर करताना इतकं त्या संसारात सुख शोधण्यासाठी 8 तास करतात. मग इथं बसून नामस्मरण करायला काय हरकत आहे? घ्या वरती हात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कीर्तने वेळ संपवणं गरजेचं आहे. पण आता जाता जाता एवढंच सांगेल की संसारासाठी न धावता तुम्ही त्या परमार्थासाठी धावा. त्या देवाचं नामस्मरण करा. कारण खऱ्या अर्थाने तुमचं भाग्य तेव्हाच उदयाला येईल. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आई वडिलांची सेवा करा, गुरुजनांची सेवा करा. कारण डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हा आम्हा पुन्हा दिसू शकतो. नीट ऐका. डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हा आम्हा पुन्हा दिसू शकतो, पण माती आड गेलेले आई वडील तुम्हा आम्हाला पुन्हा दिसणार नाहीत. म्हणून जोपर्यंत ते आई वडील आहेत ना, तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण त्यांची दुसरी काही इच्छा नसती. त्यांची इच्छा नसती की त्या लेकरांनी आपल्यावर त्याचं घर आपल्या नावावर करावं, त्याची 1 एकर जमीन आपल्या नावावर करावी, अशी त्या आई वडिलांची इच्छा नसती महाराज. त्यांची फक्त इच्छा एवढीच असती की आपल्या लेकरांनी आपल्यावरती शेवट ही म्हणण्याची वेळ आणू नये, मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजली. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजले. असं म्हणण्याची वेळ आपल्या लेकरांनी आपल्यावर आणू नये. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा, त्या गुरुजनांची सेवा करा महाराज. कारण त्या आई वडिलांची खूप इच्छा असते की आपल्या लेकरांनी आपल्याला म्हातारपणी जपावं, आपल्या लेकरांनी आपल्याला म्हातारपणी सांभाळावं. आणि याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात जास्त इच्छा त्या बापाची आपल्या मुलीकडून असते महाराज. काय अपेक्षा असते त्या बापाची? कारण त्या बापाचा आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त जीव हा आपल्या लेकीवरच असतो महाराज. सगळ्यात जास्त विश्वास सुद्धा हा आपल्या लेकीवरच असतो महाराज. आणि सगळ्यात जास्त जीव, सगळ्यात जास्त प्रेम सुद्धा त्या बापाचं त्या लेकीवरच असतं. त्याची अपेक्षा असते आपल्या लेकीने आपलं नाव कमवलं नाही तरी
आपल्या लेकीला का खूप जीव लावतो. तर का? कारण आपला हे जीव काळजाचा तुकडा आहे ना, हा जास्त दिवस आपल्या सोबत राहणार नाही. हा कधी ना कधी आपल्याला सोडून जाणार आहे महाराज. म्हणून त्या बापाचा सगळ्यात जास्त जीव हा आपल्या लेकीत असतो महाराज. किती जीव असतो त्या बापाचा बघा. एक वेळेसचा प्रसंग आहे. एकदा एका घरामध्ये एक मुलगी आणि तिचे वडील राहत होते. ती मुलगी आणि वडील, ती मुलगी लहान असताना तिची आई वारली होती. तिची आई तिला सोडून गेली होती. पाहुणे आपल्याला होकार देणार आहेत आणि आपल्याला आपल्या बापाला सोडून जावंच लागणार आहे. मुलगीही इकडं खाली रडत होती. जशी मुलगी दारात आली तसा बाप उभारण्यात आला. तसे दोघेही कडकडून मिठी मारून डसाडसा रडले. मग महाराज दोघेही कडकडून मिठी मारून रडले. पण तो बाप त्या मुलीला म्हणला, लेकी काळजी नको ग करू. अगं तिला माझ्यापेक्षा जास्त. मग आता ती मुलगी लहानाची मोठी झाली. लहानाची मोठी झाल्याच्या नंतर ती मुलगी त्या बापाने ठरवलं आता आपल्या मुलीचं लग्न करावं लागेल. मग मुलीचं लग्नाकरिता मुलीला बघायला पाहुणे आले महाराज. मुलीला पाहुणे आले. बापाच्या जीवामध्ये धगधग होत होती महाराज. पाहुण्यांनी जर आपल्या मुलीला होकार दिला ना, तर माझ्या काळजाचा तुकडा जिला मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ती मुलगी मला सोडून जाईल. आणि पाहुण्यांनी जर नकार दिला ना, तर माझ्या मुलीचं लग्न होणार नाही. हो, माझी मुलगी बिन लग्नाची राहील. म्हणून बाप त्या पाहुण्यांच्या चहा पाण्याची सोय करू लागला. त्या पाहुण्यांच्या पुढे धारपळ करू लागला. का? तर त्या पाहुण्यांनी आपल्या काळजाच्या तुकड्याला नकार देऊ नये. शेवटी तो बाप त्या पाहुण्यांना सोडायला बस स्टँड पर्यंत गेला महाराज. आता बस स्टँड पर्यंत गेला. पाहुणे हो म्हणतायत की नाही म्हणतायत याची काळजी त्याला लागलेली होती. पण शेवटी महाराज त्या पाहुण्यांनी बापाला सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, तुमची मुलगी मला पसंत आहे. मग महाराज पाहुण्यांनी असं म्हटल्याच्या नंतर त्या बापाला रडू आवरेनासं झालं. हो, कारण ज्या मुलीला आपण हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ज्या मुलीला आपण काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपलं ना, तीच माझी लेक मला सोडून जाणार आहे. आता त्याचं दुःख त्या बापाला वाटू लागलं महाराज. बाप म्हणला आता कितीही काय झालं ना तरी पण आता मी हा माझा रडका चेहरा माझ्या लेकीला दाखवणार नाही. तिचे जे शेवटचे माझ्या घरचे 4 दिवस आहेत ना, ते मला तिला सुखाने पाहिजे. बापाने ठरवलं आता मी माझा रडका चेहरा माझ्या मुलीला दाखवणार नाही. बाप घरी गेला महाराज. पण ते बापाचं काहीच होतं. जशी मुलगी दारात आली, मुलीलाही माहित होतं पाहुणे आपल्याला होकार देणार आहेत आणि आपल्याला आपल्या बापाला सोडून जावंच लागणार आहे. मुलगीही इकडे घरी रडत होती. जशी मुलगी दारात आली तसा बाप उभारण्यात आला. तसे दोघेही कडकडून मिठी मारून डसाडसा रडले. मग महाराज दोघेही कडकडून मिठी मारून रडले. पण तो बाप त्या मुलीला म्हणला, लेकी काळजी नको ग करू. अगं तुला माझ्यापेक्षा जास्त सुख भेटेल असं सासर आहे ग तुझं. फक्त तू एक कर, तिथे गेल्याच्या नंतर तुझ्या सासूला आई समज. तुझ्या सासूला आई समज, तुझ्या सासऱ्याला बाप समज आणि तुझा हा बाप मेला म्हणून समज. महाराज मुलीचा लग्नाचा दिवस जवळ आला. तेव्हा मुलीच्या लग्नाचा दिवस जवळ आला. लग्न सुरू झालं. बापाच्या मनात वाटू लागलं, लाडात वाढलेली लेक मांडवात उभी राहिली. लाडात वाढलेली लेक मांडवात उभी राहिली. हसऱ्या चेहऱ्याने बाप मुसमुसत होता. हसऱ्या चेहऱ्याने
डोळे भरून म्हणत होता. आता लग्न झाल्यानंतर संध्याकाळी सगळे पाहुणे गप्पा मारत होते, पण तो बाप एका कोपऱ्यात बघून आवाज न येणाऱ्या त्या फोनची वाट बघत होता. मग काय, लेकीचा फोन येताच मिरची तिखट आहे म्हणून तांब्याने पाणी पीत होता आणि डोळ्यातले असावं मागं सारत होता. जसं सुगी झाल्यावर पाखरासारखा एक एक पाहुणा परतत होता. मला भूक नाही म्हणत बाप उपाशी झोपत होता. बेडरूम मधील लेकीचं कपाट हळूच उघडत होता. तिच्या सर्व वस्तूंवर नजर टाकत होता मला. मग तिथेच बेडवर बसून ओंजाळीमध्ये तोंड धरून आवाज न येणाऱ्या धबधब्यासारखं तो फुटत होता. काळजाच्या तुकड्याला आटून बाप हंबरडा फोडून डसाडसा रडत होता. बाप हंबरडा फोडून डसाडसा रडत होता. महाराज, प्रत्येक बापाची माया वेडी असावी हो. प्रत्येक बापाची माया वेडी असावी. पण प्रत्येक बापाला एक लेक मात्र नक्की असावी. पण प्रत्येक बापाला एक लेक मात्र नक्की असावी. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक ताईला, प्रत्येक दीदीला माझी एक हात जोडून कळकळीची विनंती आहे. अगं, तो बाप, त्या बापाचा खूप विश्वास असतो गं ताईडी आपल्यावर. त्या बापाला नाही वाटत की आपल्या मुलीने आपला विश्वासघात करावा. त्या बापाला नाही वाटत की आपली मान चार चौघात खाली जावी. पण तो जर विश्वास त्या मुलीने तोडली ना, तर त्या बापाची काय अवस्था होती मानत बघा. एका गावामध्ये एक मुलगी आणि तिचे आई वडील आणि तिथे एक छोटासा भाऊ राहत होता. त्यांचं कुटुंब हे सुखी समाधानी नांदत होतं. बापाची गरिबी होती, पण बापाने आपल्या दोन्ही लेकरांना आपली गरिबी आहे म्हणून काही कमी पडू दिलं नाही महाराज. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या लेकीला काही कमी पडू दिलं नाही. मुलाला एक वेळ म्हणायचे, अरे बाबा थांब, माझ्याकडे पैसे नाहीत, आपण उद्या जाऊन घेऊ ते. पण मुलगी म्हणली ना, बाबा मला हे पाहिजे, तर त्या क्षणी बाप सावकाराकडे जायचा, उधार पैसे आणायचा आणि आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचा. आपल्या लेकीला एकाही कामाला हात लावलेत नव्हता. का? तर माझी लेक मला काही दिवसांनी सोडून जाणार आहे. तिला तिथे गेल्यानंतर हे कामच करावं लागणार आहे. मुलीला खूप शिकवलं महाराज. मुलगी मोठी झाली. आता त्या बापाने ठरवलं, आता किती दिवस आपल्या लेकीला आपल्या घरी ठेवायचं. आपण कितीही दिवस तिला सांभाळू शकतो, पण लोक तिलाच नावं ठेवणार आहे. बापाने लेकीचं लग्न करायचं ठरवलं. लेकीच्या लग्नासाठी बाप धावपळ करत होता महाराज. लेकीचं लग्न ठरलं. बाप सावकाराकडे गेला. आपला मुलगा महागाय, आपल्या मुलालाही पैसे लागतील, आपल्या मुलाचाही संसार करायचा आहे, याचा विचार त्या बापाने केला नाही महाराज. बाप सावकाराकडे गेला. खर्चाला एक रुपयाही खिशात नव्हता महाराज. सावकाराकडे गेला. आपलं घर शेत सगळं घाण ठेवलं आणि शेवटी त्या सावकाराला म्हणला, सावकार गरज पडली ना, मी घाण राहील, पण माझ्या लेकीच्या लग्नात काही कमी पडू देऊ नका. मग त्या बापाने आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात करायचं ठरवलं महाराज. अहो, आपल्याच गावाला नव्हे तर शेजारच्या 2-3 गावांना सुद्धा जेवण द्यायचं ठरवलं. अहो, लग्नाच्या महिनाभर आधी तो बाप पूर्ण गावात ओरडून सांगत होता, माझ्या लेकीचं लग्न आहे बरं का, माझ्या लेकीच्या लग्नाला या. ती आई सुद्धा ओरडून सांगत होती, माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या लेकीच्या लग्नाला नक्की या. अहो, एवढंच नव्हे, तो भाऊ सुद्धा आसपासच्या गावात सांगत होता की माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या लेकीच्या लग्नाला या. बघता बघता महाराज लेकीच्या लग्नाचा दिवस जवळ आला. पण काय झालं, त्याच वेळेस आपल्या लहानपणीच्या आई वडिलांचं प्रेम न आठवता तिने त्या महिनाभराच्या प्रेमासाठी आई वडिलांचा विश्वास
मुलीला म्हणला, अगं बाळा काय पाप केलं होतं की आमच्या पोटी तुझ्यासारखी मुलगी आली. म्हणून ताईड्यांनो, तुम्हालाही हात जोडून कळकळीची विनंती, एक वेळ शिक्षण कमी करा, घरातली कामं कमी करा, पण त्या बापाला असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊन देऊ नका. तुका म्हणे होता तेव्हा